सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्र प्रभू या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे अवतार घेऊन ज्या अनंत लीळा करतात, त्या लीळेतून समज घेऊन परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन करून परमेश्वराबरोबरच हा आपला आध्यात्मिक जीवन प्रवास करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तीच आपली साधना, त्या साधनेतून परमेश्वराला प्राप्त करण्याचा उद्देश ठेवून परमेश्वराने जी दिलेली समज आहे, ज्ञान आहे, ते आपल्या जीवनात उतरवत आहोत. परमेश्वर बाईसा चांगदेव भटांबरोबर वेरूळला आहे आणि आता संतोष नावाचे परमेश्वराला एक भक्त भेटलेले आहे. ते नाथपंथी आहे आणि ह्या नाथपंथी जोगी जी आहे त्यांना वेद निर्माण झालेला आहे आणि त्या वेदात ते आता त्यांच्याच पेहरावामध्ये जसे आहे तसेच परमेश्वराबरोबर राहतात. त्यांना काल त्यांच्या काही सद्भक्तांनी पकडलं आणि त्या पकडण्यातून यांना स्थिती झाल्यामुळं अनेक वेगळे आसनं दाखवून त्यांना ते गोरक्षनाथ समजायला लागले. त्यांची पूजा वगैरे केली आणि ते देवाकडे आलेले आहे. देवाला सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर देवाने त्यांना सांगितलं की तुमचं ते रहस्य आहे, तुम्ही असं रहस्य कोणाला सांगितलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं वेरूळला हा परमेश्वराचं तत्त्वज्ञान आपल्याला परमेश्वर सांगत आहे. सकाळचा पूजा अवसर परमेश्वराचा झालेला आहे आणि ओसरीत परमेश्वर आसनावर बसलेले असताना संतोष समोर आहे. आणि संतोषाला देव काय म्हणतात की संतोष महात्मे, आता तुम्हाला बरेचसे तुमचे जे अन्य साधू आहे, पूर्वीचे जे सद्भक्त आहे, जे मित्र आहे, ते तुम्हाला सांडाक्रम विचारतील. अर्थात योगातला हा एक प्रकार आहे. तर ते म्हणते विचारतील तर विचारतील म्हटले देवा. देव म्हणतात तुम्हाला तर तो येत नाही. म्हणजे नाही येत तर नाही येत, त्यात काय एवढं. अशा पद्धतीनं तो संतोष जो आहे त्याच्या नाव देवाने जे त्याला ठेवलं आहे त्या पद्धतीनं तो वागतो आहे, बोलतो आहे. आणि असंच एकदा तो गावामध्ये भिक्षाला जातात. तिथं काही चंद्राई नावाचे जे महात्मे आहे ते वेरूळला आलेले होते आणि ते याला बघतात. संतोष बाजारात त्यांना भेटल्यानंतर संतोषाला ते विचारतात, कानातली तर मुद्रा आमची आहे आणि मग हा गोसाईजवळ कशाला राहतो, ही दे आमची म्हटले. तेव्हा गोसाई त्याच्याकडून ते मागितल्यानंतर इतर जे जोगी होते का जे अगोदर यांना भेटलेले होते ते त्यांना सांगतात का मी यांना धरलं होतं. तेव्हा यांनी एवढे आश्चर्यजनक नाना प्रकारचे योगा आम्हाला करून दाखवले, त्यामुळं आम्ही यांना साक्षात गोरक्षनाथ समजतो आणि त्यामुळं त्यांची आम्ही पूजा केली. त्यामुळं तुम्ही आता त्यांना काही म्हणू नका आणि त्यांच्याकडून काही हिसकून घेण्याचा प्रयत्न करू नका, हे साक्षात गोरक्ष आहेत म्हटले. असं म्हणून गावातील जोग्यांनी घडलेला वृत्तांत सर्व सांगितल्यानंतर ते चंद्राई जे महात्मे आहे ते त्या जोग्यांना समजावतात की अरे हा काय अभ्यास आहे का म्हटले, योग म्हणजे काय अभ्यास आहे का, योगासनं म्हणजे काय अभ्यास आहे का. तर गोरक्षनाथ हे सांडाक्रम जाणत होते म्हटले. त्याच्यामुळं याला आपण तो सांडाक्रम विचारू आणि जर याला तो ज्ञात असेल, याला माहीत असेल तर हे खरंच गोरक्षनाथ आहे, अन्यथा हा काही गोरक्षनाथ होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं त्यांनी सर्वांना सांगितलं आणि ते संतोषाला म्हटले की तुमचं नाव संतोष आहे म्हटले, काठी खापरी मुद्रा ती तर आमची आहे, म्हणून तू हिसकावू लागले ते आम्हाला देऊन टाक. तर तो काही मान्य करत नव्हता आणि तिथंच त्यांचा विवाद वाढला आणि ते भांडण जे आहे ते भांडण स्वामींपर्यंत आलेलं आहे. आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून बाकीचे जे योगी आहे परमेश्वराने त्यांना भांडणाच्या माध्यमातून का होईना दर्शनाला आणलेलं आहे. त्यांची काही कणव असेल, काही पूर्वश्रमीचे काही जोड असेल, त्या अनुषंगाने परमेश्वराने त्यांना दर्शन देण्याचा योग घडून आणला आणि ते सर्व भांडत देवापर्यंत आलेले. आता सकाळचा पूजा अवसर झालेला होता. देव ओसरीत आसनस्थ होते आणि ते चंद्राई महात्मे ते सर्वज्ञांजवळ आल्यानंतर ते देवाकडे बघतच राहिले, कारण स्वामी श्रीचक्रारांची पूर्ण ती सौंदर्य अशी मूर्त बघितल्यानंतर ते सर्वज्ञ जे आहे ते नाथपंथी नाही आणि तरीही देवाने त्यांना नाथपंथाच्या अनुषंगाने जे उठबस करायला पाहिजे ती केली आणि ते सुद्धा नाथपंथाच्या अनुषंगाने जसं त्यांच्याकडं नमस्कार करतात, दंडवत घालतात,
तशा पद्धतीने शब्द उच्चारून ते देवाला नमस्कार करतात आणि समोरच येऊन बसतात. आणि मग ते देवाला विचारतात का हा जी तुम्ही याचं नाव संतोष ठेवलं म्हटले, तर याचं नाव हे संतोष कसं काय ठेवलं, कारण अगोदरचं नाव वेगळं होतं. तर देव त्या संतोष जोगेकडं बघून म्हणतात की संतोष हा काय म्हणतात म्हणले चंद्राई महात्मे. संतोष म्हणतात जी जी म्हणत असतील तर म्हणत असतील म्हटले, त्यात काय म्हटले. परत देव विचारतात हे असे नव्हे तुम्हाला सांडाक्रम विचारतील. म्हणले विचारतील तर विचारतील. म्हणे तो तर तुम्हाला येत नाही. म्हणे नाही येत तर नाही येत, त्यात काय एवढं. अशा पद्धतीनं बरेच प्रश्न विचारले. म्हणे ते तुम्हाला मारतील. म्हणले मारतील तर मारतील, तुम्हाला ओढून नेतील फाराफारा. म्हणले नेतील तर नेतील. अशा पद्धतीनं बरेच देवाने त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमचे कपडे हिसकावतील, तुमच्या मुद्रा हिसकावतील, तुमच्या जटा मिशा उपटतील. तर तो त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर एवढंच देत होता की केलं तर केलं, त्यात काय एवढं. अशा पद्धतीनं सर्व प्रश्न संपले. आणि मग देवाने त्या चंद्राई महात्म्यांकडे, बाकीच्या आलेल्या महात्म्यांकडे बघितलं तर त्यांना आश्चर्य आलं. आणि ते म्हणतात तुम्ही जे नाव शोधलं आहे किंवा याला दिलं आहे ते बरोबर आहे, याचं नाव संतोषच, आणि या संतोष नावाने हाच शोभतो म्हटले. अशा पद्धतीनं ते देवाला स्वतः साक्षात आदिनाथ म्हणायला लागले आणि देवाला ते दंडोत घालायला लागले. आराध्य दैवत मानून परमेश्वराला त्यांचं आराध्य दैवत मानतात आणि दर्शन घ्यायला सुरुवात करतात. सर्वांनी नंबरप्रमाणे देवाच्या श्रीचरणावरती आपलं डोकं टेकवलं, दंडोत केला, नमस्कार केला, थोडा वेळ बसले शांतपणे आणि मग ते निघून जातात. निघून गेल्यानंतर भक्तजन सर्वज्ञांना विचारतात की देवा हे जे यांना कसलं ज्ञान आहे म्हटले, एवढे हे करतात. आणि यांना चंद्राई जोग्यांना सांडाक्रमाचं ज्ञान आहे म्हणले, बाकी दुसऱ्या जोग्यांना फक्त योगाचं ज्ञान आहे. अशा पद्धतीनं म्हणे त्यांना जे ज्ञान आहे त्या ज्ञानातच ते खुश आहे आणि त्यांना असं वाटतं की तेच श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांना त्याच्या पलीकडे काही दिसत नाही, समजत नाही, कळत नाही. ज्याप्रमाणे बिडारावर काय बिडार असे एखादी गोष्ट आपल्याला माहीत असेल तर आपल्याला असं वाटतं तेच खरं आहे. त्याच्यामुळे आपण दुसरं काही शिकण्याचा प्रयत्न करत नाही आणि दुसरं शोधण्याचा प्रयत्न करत नाही आणि तिथंच अडकून राहतो. तीच आपली अप्रगती आहे. वास्तविक सत्य हे खूप पलीकडं असतं. म्हणून आपण जे जाणतो आहे, जे समजतो आहे, जे कळतो आहे, आपल्याला जाणवलं आहे, त्याच्या पलीकडंही काही असू शकतं. याचा विचार करून, याचा ध्यास ठेवून सतत जीवाने चिकित्सक वृत्तीने जर शोधत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला देत राहतात. आणि हत्तीच्या दृष्टांतातून देवाने ते सांगितलेले आहे, अन्य जे लोक आहे ते शेपटीलाच हत्ती खराट्यासारखा समजतात, पायालाच खांबासारखा समजतात किंवा कानालाच सुपासारखा समजतात हत्ती. तर अशा वेगळ्या पद्धतीने तसं आपणसुद्धा दैवराटीच्या अनुषंगाने एखादी जी क्रिया करते त्यालाच आपण परमेश्वर प्राप्तीचं साधन समजतो. कोणी आटनविजन करतो तर त्याला वाटतं तेच खरं आहे, कोणी भिक्षा मागतो त्याला वाटतं तेच खरं आहे, कोणी स्मरण करतो त्याला वाटतं तेच खरं आहे, कोणी तत्त्वज्ञान अभ्यासतोय, कोणाला तत्त्वज्ञान सांगतोय त्याला वाटतं तेच खरं आहे. आता अशा ज्या गोष्टी आहे यात आपणसुद्धा अडकलेलो आहे. मात्र त्याच्याही पलीकडं जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे, आपल्या जीवनातली आचार शुद्धता जी आहे परमेश्वराने सांगितली ती आपण स्वीकारून त्या परमेश्वराला आपल्याला प्राप्त करायचं आहे. कारण परमेश्वर हा जो आहे तो सर्वांच्या पलीकडं आहे आणि म्हणून परमेश्वराचा धर्मही सर्वांच्या पलीकडचा, अर्थात त्याच्या इतकाच मोठा आहे. म्हणजे तो एक समुद्र आहे. एखादी गोष्ट आपण त्या समुद्रातली घेतली किंवा एखाद्या ठिकाणी उभा राहिलो याचा अर्थ आपल्याला समुद्र समजला, कळाला असं होऊ शकत नाही. धर्म खूप मोठा आहे, त्या पद्धतीनं आपण तो घेतला पाहिजे. तसे अन्य लोकांना हे अन्यथा ज्ञान असतं का आम्ही जे करतो आहे तेच खरं आहे आणि त्यातूनच आम्हाला जे भेटायचं ते भेटणार आहे. इकडं दैवराटीमध्ये सुद्धा अशा विचाराचे प्रवृत्तीचे लोक आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन बोधाच्याद्वारे त्यांनी संशोधन करून, मार्गदर्शन घेऊन, अभ्यास करून धर्म काय आहे समजून घेतलं तरच त्याला ते प्राप्त होईल. त्यानंतर संतोष जो आहे, पहिल्या भेटीतच त्या संतोषाने देवाला काय दिलं होतं, एक जाड सुती असं वस्त्र दिलं होतं. परंतु आता देवाने 1-2-4 दिवस ते पांघरलं, 2-4 दिवस ते वापरलं आणि नंतर बाईसांना देऊन टाकलं. आता बाईसा ह्या काही कमी छोट्या पात्र नाही आहे, त्या प्रेमळ भक्त असल्यामुळं त्यांना दिल्यानंतर अप्रतिशरित्या ते देवाला दिलं आहे किंवा देवाने त्यांना दिलं तरी अप्रतिशरित्या देवाजवळच ठेवलं आहे. परंतु संतोषाला अजून एवढा पक्का बोध नाही आहे आणि मन तो त्याला ते मानवलं नाही, त्याला ते आवडलं नाही. थंडीचे दिवस असतात, तो दररोज देवाजवळ यायचा आणि कुडकुड करायचा, देवा खूप थंडी वाढली, खूप थंडी वाजायला लागली आहे. आणि अशा पद्धतीनं तो अप्रत्यक्षरित्या देवाला ती जाडी मागत होता. परंतु देवाला आता सर्व माहिती आहे, देव सर्वज्ञ आहे, देवाला सर्व लक्षात आलेलं आहे. परंतु तरी देव त्याच्याकडं
कानाडोळा करतात आणि ते देव सांगतात की तुम्ही कंठ जी आहे तुमची तिला थिगळ लावा, ती व्यवस्थित वापरा, तुम्हाला थंडी वाजणार नाही. परंतु देव दुर्लक्ष करत असल्यामुळं तो 1-2-4 वेळा केल्यानंतर तो त्या सद्भक्तांना म्हणायला लागला का मी देवाला जाडी दिली, ती त्यांनी बाईसांना दिली, तीच मला माझी द्यायला सांगा देवाला. अशा पद्धतीनं तो अप्रत्यक्षरित्या देवाला सांगतो. ते सारे सद्भक्त येतात आणि देवाला सांगतात की संतोष असा असा म्हणतो आहे, तर तुम्ही त्यांना ती देऊन टाकावी. आणि मग तरी देव कोणत्या प्रकारचं उत्तर देत नाही, मौन ठेवतात आणि नकार होकार असं कोणत्या प्रकारचं न सांगितल्यामुळं त्यांना कोणाचंच काही लक्षात आलं नाही आणि संतोषाचाही नाईलाज झाला. मग मात्र संतोष स्वतःच आला देवाच्या समोर. जी माझी पासोडी जी आहे ती बाईसांना तुम्ही दिली, तीच माझी मला द्यावी म्हटली. डायरेक्टच त्यांनी मागून घेतलं. आणि मग जेव्हा तो स्वतः डायरेक्ट मागतोय तेव्हा मग देव म्हणतात, बाई ती जी जाडी तुम्हाला जी पासोडी दिली होती ती आणा. आणि बाईसांनी ती पासोडी आणली. बाईसांकडून ती घेतल्यानंतर देवानेही त्यांना ती दिली आणि तो उठून तिथून निघून गेला. आता त्याच्याकडून आविधी घडला आहे आणि परमेश्वर हा जीवाला योग्य करायचं, आविधीतून काढायचं, जे अनंत दोष त्यांनी केलेले त्या कर्माचा नाश करायचा आणि ज्ञानाप्रेमाला पात्र करायचं परमेश्वराने मिशन घेतलेलं आहे. मग त्याच्याकडून आविधी घडला आहे. आता तो आविधी कसा काढावा लागेल हे परमेश्वरच काढत आहे. आपल्याकडून सुद्धा कळत न कळत अशा गोष्टी घडत असतात, परंतु त्यातून निघण्यासाठी आपला प्रयत्न आपली अर्थता जर असली तर परमेश्वरच आपल्याला लक्षात पण येणार नाही, त्यातून आपल्याला काढत असतात. फक्त आपली अर्थता असली पाहिजे, आपली चुकी आपल्याला कळाली पाहिजे, आपली जी बी अडचण आहे किंवा जे बी अविधी आहे त्यातून निघण्यासाठी आपली इच्छा असली पाहिजे. त्यानंतर परमेश्वर काय सर्वज्ञ सकाळचा पूजावसा झालेला आहे आणि मानकेश्वराच्या लेण्याकडे विहरणासाठी देव गमन करतात. बरोबर मानकेश्वराच्या ज्या दारवंट्यापर्यंत प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. तिथं यात्रा भरलेली आहे, कारण त्या दिवशी काही बाजार असेल किंवा यात्रेचा दिवस असेल. अशा पद्धतीनं ती यात्रा भरल्यानंतर देव संतोषाला सांगतात की संतोषा तुम्ही इथं सात्रा भरा म्हटले. सात्रा म्हणजे आपल्याकडचं असलेलं जे कपडा आहे तो टाकायचा आणि भिक्षा मागायची लोकांकडून आणि मग लोक धान्य वगैरे देतात. अशा पद्धतीनं त्याला सात्रा म्हणतात. म्हणजे जमिनीवर त्यांनी देवाने सांगितलं की तुम्ही आता इथं वस्त्र मांडा आणि सात्रा मागा म्हटले. संतोष हो काजी. आणि म्हणून मग काय म्हणून मागू म्हटले. म्हणजे मागा संतोष, सिद्ध संतोष, परम संतोष असं काहीतरी म्हणा म्हणे आणि त्या पद्धतीनं तुम्ही सात्रा मागा. तर सात्रा मागायला लागले, ते वेगवेगळे ओरडायला लागले. त्यामुळं लोक त्यांना कोणी तांदूळ आणून दिलं, कोणी डाळ आणून दिली, कोणी पैसे आणून दिले, असं बरंच त्यांना पानसुपारी बऱ्याचशा अशा भिक्षेत त्यांना ते भेटलं. दिवसभर ते होते, देव तिथून निघून आले होते आणि त्यानंतर ती सारी भिक्षा त्यांना भेटल्यानंतर ती गोळा करतात आणि देवाकडे घेऊन येतात, देवाच्या समोर ठेवतात, देवाला दंडोत घालतात. आणि मग देवसुद्धा बाई ही घ्या म्हटले, सर्वज्ञासहित उपहार करा, आमच्या सर्वांसहित उपहार करा. आणि बाईसांनी सर्वांचं घेतलं, ते स्वच्छ केलं, ते धान्य वेगळं केलं, काही एकत्र करून त्यांच्या भाकरी बनवल्या. अशा पद्धतीनं देवाने ते केलं आणि बाईसांना देवाने सांगितल्याप्रमाणे बाईसांनी केलं. त्यातले उरलेले जे पैसे होते त्याचं काही तूप आणलं, काही तेल आणलं, मीठ मिरची आणली, जे बी आहे ते असा बाजार करून परमेश्वराने त्यांच्याकडून उपहार करून घेतलेला आहे. स्वतःच सांगितलं आणि स्वतःच तो स्वीकार करताय. मग उरलेल्या पैशातून त्या संतोषाने भक्तजनासहित ताटाजवळ बसल्यानंतर देवाची पूजा अर्चन केलेलं आहे, दंडोत घातले संतोषाने. आणि मग देव स्वतः सांगतात की तुम्ही आम्हाला पासोडी दिली होती आणि ती पासोडी तुम्हीच आमच्याकडून मागून घेतली, त्यामुळे तुमचा आविधी घडलेला आहे. तर त्या आविधी संदर्भात तुम्ही आम्हाला 2 दंडोत घाला, एक उपहाराचा आणि एक आविधीचा. संतोष म्हणजे काय म्हणू म्हटले. म्हणजे म्हणा आम्ही पासोडी दिली होती, ती गोसावींनी बाईसांना दिली आणि बाईसांपासून ती आम्ही हिरावून घेतली, त्यामुळे आम्हाला आविधी घडला. त्या आविधीचा दोष जो आहे तो नाहीसा हो अशी प्रार्थना करा, अर्थात प्रसव मोडा. हा प्रसव शब्द जरी इथं आलेला नसेल तर आपण जे आज परंपरागत या तो काही चुकलं तर आपण प्रसव मोडतो, तर तो प्रसव वाढू नये
आज ही जी क्रिया आहे ती जर देवाने त्याच्याकडून करून घेतली नसती तर परत परत देवाला त्यांनी काहीतरी दिलं असतं, देवाकडून मागत राहिला असता, आविधी घडत राहिला असता. अशा पद्धतीनं देवाने त्यांच्याकडून ती क्रिया करून घेतली. हो का जी असं म्हटल्यानंतर ते सर्वसाधारण सद्भक्तांसमोर ही गोष्ट चालू होती, ही क्रिया चालू होती, बाईसांसमोर होती. बाईसां ते बाबा आविधी कसला त्यात बिचाऱ्याला, त्यांनी दिली होती, त्यांनी मागून घेतली, हे सहजच वाटलं त्यांना. परंतु देव म्हणतात बाई विधी अविधी परिहारी. जर विधी केला, आता हा जो विधी यांनी केलेला आहे दंडवताचा, प्रार्थनेचा, कबुलीचा, प्रसव मोडण्याचा, त्याच्यामुळं त्यांनी जो केलेली जो अविधी तो त्या अविधी त्याचा परिहार होतो, अर्थात नष्ट होतं, नाश होतो त्याचा. म्हणून विधी आपण करत असताना फक्त विधीच्या आधी न होता एक नैसर्गिकरित्या विधी म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की आपण आपली चुकी मान्य करून ती चुकीला प्रायचित्त घेणं, प्रसव मोडणं, माफी मागणं, हा विधी आहे. इथं आपल्या डोक्यात विधी म्हटल्यानंतर जे आपण दररोजचं करतो आहे, विडा वाहणे आहे, खिटी घालणे आहे, पंचावतार उपार करणे आहे, उपार दाखवणे आहे, याला आपण विधी समजतो आहे. तर तो विधी जो आहे त्यातून आपल्याला संस्कार लागतात, परंतु नैसर्गिकरित्या स्वभावात आपल्याकडून ते झालं पाहिजे. आणि आपल्याकडून जी काही कळत नकळत चुका घडतात त्यासाठी आपण प्रसव मोडला पाहिजे. त्यांनी लगेच ते दंडोत घातले. देवानेसुद्धा मग त्यांच्या आरोग्याचा स्वीकार केला. देवाला त्यांनी विडा दिला, गुळा दिला. अशा पद्धतीनं देवाने त्यांच्याकडून जो घडलेली जी अविधी ती स्वतः करून घेतलेली आहे. अयोग्य जीवाला परमेश्वरांनी योग्य करायचं ठरवलेलं आहे, कारण जीव हा स्वतःहून ज्ञान त्याला संभवत नाही आणि स्वतःहून तो त्याची चुकी मान्य करत नाही. आणि ज्यांना स्वतःहून चुकी मान्य करायला लागला आणि त्या चुकी त्याला समजून त्यातून तो बाहेर पडण्यासाठी धडपड, तळमळ, प्रार्थना करायला लागला की समजायचं का तो विशिष्ट अवस्थेला पोहोचलेला आहे, तो खरा परमेश्वराचा भक्त आणि परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्याची तिथून खरी सुरुवात झालेली आहे. नाहीतर आपण धार्मिकता तर करतो, एकीकडं भरपूर धार्मिकता करायची आणि एकीकडं कितीतरी चुका करायच्या. कोणाचं मन दुखवणं आहे, कोणाला काही बोलणं आहे, कोणाला काही सांगणं आहे, किंवा अनैतिक पैशाची अभिलाषा आहे, नैतिकता न सांभाळणं आहे, अशा खोटं बोलणं आहे, भामटेपणा करणं आहे, व्यवहाराच्या अनुषंगाने, प्रपंचाच्या अनुषंगाने. एकीकडं आपण धार्मिकता करतो आणि एकीकडे हे सर्व करतो आहे, तर ह्या करण्याला काही अर्थ नाही. जर हे आपण केलं नाही तर धार्मिकता थोडी आपली कमी झाली तर तीच धार्मिकता आहे. आपण आपल्याला सांभाळणं, आपल्या दृष्टीच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, बुद्धीच्या माध्यमातून शुद्धता निर्माण करणं हीच धार्मिकता आणि हीच साधना. हे जर आपल्याला लक्षात आलं तर धर्म अत्यंत सोपा आहे आणि सरळ स्पष्ट आहे. कोणत्या प्रकारचा त्याच्यासाठी खूप एनर्जी किंवा खूप पैसा खर्च लागत नाही. परंतु आपण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला मन भरत नाही, म्हणून आपण विधीच्या अधीन होऊन ती विधी हीच धार्मिकता आपण समजतो. पण परमेश्वराने विधीने अविधी काढायची राहते, याच्यासाठी विधी करायचा राहतो. तो विधी कोणता आणि अविधी कोणता या लेळेतून आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. अर्थात आपण एखादी पंगत करतो, एखादी क्रिया करतो तर आपल्या डोक्यात कितीतरी दिवस राहतं का मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं. तिथंच आपण ते विसरायचं राहतं, कारण ती क्रिया केलेली राहते. आपण काही धर्मावरती, साधू संतांवरती काही उपकार केलेला नसतो. तर ती क्रिया ती परमेश्वराने स्वीकारावी यासाठी आपल्याकडं तळमळ, प्रार्थना असलीच पाहिजे, परंतु ती आपल्याला विसरता पण आली पाहिजे. अन्यथा आपण कोणत्या तरी मंदिराला काहीतरी वस्तू दिलेली राहते आणि 1000 लोकांना ते माहीत राहतं, त्याच्यावर नावं आपण टाकून ठेवतो जेणेकरून त्या मंदिराला आपणच देणारे ठरलो. तर असे कितीतरी आपण बघत असतो, नावं टाकतात, सांगत सुटतात, पंगत द्यायची साऱ्या नातेवाईकांना माहीत राहतं. दान हे असं आहे की एका हाताने दिल्यावर दुसऱ्या हाताला कळालं नाही पाहिजे, तेव्हा ते दान अहेतुक होईल, तेव्हा ते परमेश्वरापर्यंत पोचेल, तेव्हा ते त्या दानाने किंवा त्या क्रियेने परमेश्वर प्रसन्न होते. आपल्या मनात सतत ती भावना, ती जर धारणा असेल तर ती दृष्टपर क्रिया झाली आणि त्यामुळे त्यातून परमेश्वराला खंती येईल. आता इथं संतोषाचं भाग्य चांगलं का स्वतः समोर परमेश्वर आहे, त्या परमेश्वराने त्याला तिची चूक दाखवली आणि नुसती दाखवलीच नाही तर त्याला क्रिया करून त्याच्यातून बाहेर काढायला लावलं. आपल्याला कोण सांगणार आहे? आपल्याला तत्त्वज्ञान सांगतं आहे, कोणीतरी साधू संत मार्गदर्शन करत आहे, परंतु आपला युग आड येतो, आपलं अज्ञान आड येतं. त्यामुळं आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही आणि ह्या गोष्टी बारीक आहे. त्यातून आपण न घाबरता, कळत न कळत आपल्याकडून चुका झाल्या नाही पाहिजे आणि झाल्या तर ती कबुली देऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. असंच परमेश्वर एक दिवशी सर्वज्ञांचा सकाळचा पूजावसा झालेला आहे आणि मल्हारवशी नावाच्या एका लेण्याकडे देव जातात, गमन करतात. चांगदेव भटांना जे आहे इंद्रसभा नावाच्या लेण्यात पाठवले. सर्वज्ञ म्हणाले बटिका पलीकडे लेण्याकडे जा म्हटले. चांगदेव भटाला दुसऱ्या लेण्यामध्ये पाठवलं आणि देव दुसऱ्या लेण्याकडे आलेले.
चांगदेव म्हटले हो काजी. मग ते बी त्या लेण्याच्या भिंतीवरील शिल्प जमिनीवर आडवी तिवडी पडलेली पाहिली. म्हणजे तिथं जे आहे काही शिल्प आहे, जे मूर्त्या असतील त्या सर्व आडव्या तिवड्या तुटलेल्या त्यांनी पाहिलं. एकाचे पाय दुसऱ्याकडं, दुसऱ्याचे पाय पहिल्याकडं, अशा पद्धतीनं विचित्र असं काही त्यांनी बघितलं. एकाचे डोके एकीकडं. तर ते सर्व जमिनीवर काही उताने पडलेले आहे. एकाचे नुसते धड आहे, एकाचे नुसते मुंडके आहे. अशा एकमेकाला ते मूर्त्या आहे, परंतु जिवंत त्यांना डोळे आहे, ते पाहतात एकमेकाकडं, डोळे मिचकावतात, ओठ हलवतात, टकामका पाहतात. त्याच्यामुळं चांगदेव भटाला भीती वाटणारच आहे. ती एकमेकाकडं पाहून हसतात पण, आणि अशा पद्धतीनं ती विवळत पण असतात, कुथत असतात, अंगाई गीत गात असतात. अशा तो पुढं पुढं जात असतो आणि चांगदेव भटासोबत बोलण्यासाठी ओठांची हालचाल पण करीत असतात. आता देवाने सांगितल्यामुळे चांगदेव भटाची नाईलाज होतो आहे आणि चांगदेव भट पुढं पुढं जात आहे. आता ते वास्तविक ती जड पाषाणाची शिल्प होती, परंतु त्यांच्यामध्ये तो जिवंतपणा होता आणि सजीव जिवंत अशी वाटत होती. ते सर्व पाहून चांगदेव भट मात्र खूप घाबरले. साहजिक आहे, कोणीही माणूस घाबरणार, परंतु त्यातून देवाला काहीतरी आश्चर्यजनक आणि त्यांना काहीतरी दाखवायचं होतं. ते तसेच सर्वज्ञांजवळ आले, कारण घाबरले आणि परत रिटर्न आले. ते पुढं गेलेच नाही, सरकलेच नाही. दंडोत घातली, चरणाला लागले, मस्तक टेकवलं आणि मग काय हो आलात म्हणे, तुम्हाला तर तिथं मी जायला सांगितलं होतं, बसायला सांगितलं होतं, तुम्ही काय पाहिलं म्हटले. त्यांनी तो सर्व घडलेला वृत्तांत सांगितला की देवा आम्ही घाबरलो. तर का घाबरलो, असं असं तिथं आम्हाला दिसलं. ते सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर तिथली व्यवस्था सांगितली आणि मग ती भीती वाटली म्हणे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. सर तुम्ही त्यांना बोलायला लावलं असतं ना तर ते बोलले असते, तुम्ही त्यांच्याशी बोलले असते. तुम्ही कोण काय त्यांना विचारलं असतं तर त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं, किंवा वाट विचारली असती, पुढं काय आहे हे सांगितलं असतं. तर तुम्ही विचारलं असतं तर त्यांनी तुम्हाला वाट दाखवली असती आणि अनेक काहीतरी तुम्हाला आश्चर्यजनक पाहायला भेटलं असतं. त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा झाला असता आणि अनेकही काही चमत्कारिक गोष्टी तुम्हाला आश्चर्य वाटाव्या अशा गोष्टी तुम्हाला तिथं पुढं पाहायला भेटल्या असत्या. तुम्ही जायला पाहिजे होतं. आता आम्ही तुम्हाला जर पाठवलं आहे तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. आमच्या कडेने तुम्ही गेलेले, आमच्या सांगितल्यामुळं तुमची गेलेली आहे. परंतु ही असते समर्थवादावरची निष्ठा. परमेश्वराच्या कडेने परमेश्वराने सांगितली म्हणून सांगितल्यामुळं आपण चाललो आहे, तर परमेश्वर समर्थ आहे, त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. परंतु माणसाच्या अष्टस्वभावापैकी भय हा एक स्वभाव आहे आणि त्या स्वभावात माणूस या गोष्टी घाबरत असतो. परंतु ती जर निष्ठा असेल, आपल्या जीवनामध्ये बी अशा अनेक गोष्टी आपल्या कळत नकळत घडत असतात, आजूबाजूला आपण पाहत राहतो, त्याचा परिणाम आपल्यावर होत राहतो. कधी दंगली होतात, कधी भांडणं होतात, कधी क्राईम होतो, कधी तरी काहीतरी होतं आपल्या जीवनात, होतं समाजात, होतं राजकारणाच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस अशा गोष्टी होतात. त्यावेळेस आपण आपल्या डोक्यावरती परिणाम न करून घेता परमेश्वर समर्थ आहे आणि परमेश्वराने ज्या अर्थी आपल्याला बोध दिलेला आहे त्या बोधाद्वारे आपल्याला हे सर्व कळालेलं आहे आणि आपण परमेश्वराची भक्ती करतो आहे. तर परमेश्वर आपल्याला नात आहे, आपला वज्रपंजूर आहे, पण आपण अनाथ झालो पाहिजे, परमेश्वराला शरण गेलेलो पाहिजे, ती निष्ठा आपली असली पाहिजे. याचा परिणाम आपल्यावर करून घेण्याचं काही कारण नाही आहे. आणि आपल्या जीवनातही चढ उतार, अडीअडचणी, संकट येतात, तर ते आपण धीराने पुढं जात राहिलं पाहिजे परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून. कारण यातूनच पुढं जाऊन आपल्या जीवनामध्ये आपल्याच विषयी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळणार आहे, समजणार आहे. आणि ती निष्ठा जर आपली असेल तर परमेश्वराचं साह्य होऊन अधिक त्यावर परमेश्वरावरती आपली आवडी वेच निर्माणून समर्थपणे आपण धर्म सांभाळायला सुरुवात करणार आहे. तर ह्या ज्या लीळेंमधून परमेश्वर काय सांगताय, त्या लेण्याचा इतिहास परमेश्वराने उलगडलेला आहे. तिथं बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहे आणि त्या घडलेल्या गोष्टी फक्त लीळाचरित्रातच वाचायला आणि ऐकायला भेटतात, कुठंही त्याचा उल्लेख नाही. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी आता लेण्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढं कळणार आहे. कारण त्या लेणी परमेश्वराच्या अगोदर कितीतरी वर्षापासून तिथं बऱ्याच गोष्टी घडल्या, साधना झाली, अनेक गोष्टीचं तिथं घडलेल्या असतील. त्या साऱ्या गोष्टी परमेश्वर अप्रत्यक्षरित्या आपल्यासमोर उलगडणार आहे आणि भक्तांच्या माध्यमातून आपल्याला बी काही समज देणार आहे की आपणही परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून परमेश्वराच्या कडेने जे होतं आहे ते आपण करावं. अर्थात याच्यावरती नकारात्मक विचार पण काही येऊ शकतो की परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा आहे, मग कुठे जा, कसंही जा, कोणत्याही वेळेस प्रवास करा, असं नाही. वेळ सुवेळ देवाने पाळायला लावलेली. आणि हे सर्व सांगण्याचा उद्देश एकच असतो की मला कधीतरी केव्हा तरी कोणत्या तरी भक्तांनी फोन केलेला असतो
की देव जर समर्थ आहे तर मग आम्ही मंदिरात जायला काय हरकत आहे, किंवा इकडंच गेलो तर काय फरक पडतो. जर परमेश्वर समर्थ आहे, आम्ही परमेश्वराची भक्ती आहे करतो आहे, आणि जर स्थानवंदन करायलाच चाललो आहे परंतु रात्री 12च्या नंतर मग प्रवास केला तर काय फरक पडतो. तर या ज्या साऱ्या गोष्टी या अनुभवातूनच मग सांगत असतो की देवाने जे सांगितले ते नियम आपण पाळले पाहिजे. देव समर्थ आहे 100%, परंतु याचा आपल्यावर परिणाम न करून घेता देवाने सांगितली नियमावली आपण जर सांभाळत जर चाललो तरच परमेश्वर समर्थ आहे. काही भक्त लोकांच्या या राजकारणाच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस काही बऱ्याच गोष्टी घडत असतात समाजामध्ये, तर त्यातूनसुद्धा काही कोमळ विचाराचे लोक घाबरतात की बाबा आपला धर्म आता आपण कसं सांभाळणार, किती अराजकता माजलेली आहे, किती लोक चुकीचे वागत आहे. तर याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम न होऊ देता आपला आपला देव, आपली धार्मिकता, परमेश्वराने सांगितले ते जे चिंतन स्मरण जे आहे ते आपण चालू ठेवलं पाहिजे. याचा परिणाम होण्याचं कारण की आपली जी परमेश्वरावरची ज्या समर्थावरची निष्ठा आहे ती कुठंतरी कमी आहे, ती कुठंतरी कमकुवत आहे, ती कुठंतरी आपली त्याच्यात कमतरता आहे, म्हणून आपल्या मनामध्ये शंका या गोष्टी येतात. म्हणून धर्म सर्व बाजूनी समजून उमजून आपण पुढं जात राहिलो तरच परमेश्वराचं सहाय्य होतं आहे, आणि परमेश्वराचं सहाय्य झालं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.